नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत 1 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया त्या दिवशी विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे ChatGPT निर्माण करणाऱ्या ओपन AI कंपनीचे संभाव्य बाजार मूल्यांकन कितीपर्यंत पोहोचू शकते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, $1 ट्रिलियन. ChatGPTचे निर्माते ओपन AI ही कंपनी इतिहासातील सर्वात मोठ्या शेअर बाजार सूचीकरणांपैकी एकासाठी तयार करत आहे. या सूचीकरणानंतर कंपनीचे मूल्यांकन सुमारे $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते. अंतर्गत चर्चाशी परिचित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार ओपन AI किमान $60 अब्ज निधी प्राथमिक सार्वजनिक प्रस्तावाद्वारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना, आणि 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे संरक्षण सेवा विभागाचे वित्त सल्लागार म्हणजेच फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कोणी पदभार स्वीकारला. तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच श्री राजकुमार अरोरा. श्री राजकुमार अरोरा 1990 बॅचचे IDAS अधिकारी म्हणजेच इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस अधिकारी यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी संरक्षण सेवा विभागाचे वित्त सल्लागार म्हणजेच फायनान्शियल ॲडवायझर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना संरक्षण खरेदी, वित्त, लेखापरीक्षण आणि अंदाजपत्रक या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी संरक्षण लेखा नियंत्रक, अतिरिक्त सचिव आणि संरक्षण मंत्रालयातील वित्त व्यवस्थापक या पदांवर कार्य केले आहे. प्रश्न दुसरा, शहरी पंजाबमधील नव्या निवासी क्षेत्रांमध्ये स्टील्ट+4 फ्लोअर्सचे बांधकामास परवानगी कोणत्या नियमानुसार देण्यात आली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच पंजाब एकसंध इमारत नियम 2025. पंजाब एकसंध इमारत नियम 2025 मंजूर करण्यात आले असून शहरी पंजाबमधील सर्व नव्या निवासी क्षेत्रांमध्ये स्टील्ट+4 फ्लोअर्स म्हणजे तळमजला व 4 मजले बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पंजाब पदार्थ वापर विकास उपचार समुपदेशन व पुनर्वसन केंद्र नियम 2025 हे 2011चे नियम रद्द करून लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांद्वारे 36 शासकीय आणि 177 परवाना प्राप्त खाजगी व्यसनमुक्ती केंद्रांच्या नियमनाला अधिक बळकटी देण्यात आली आहे आणि पूर्वीच्या नियमातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. प्रश्न तिसरा आहे सायबर जागो हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे. तर हा जो उपक्रम आहे ज्याचं नाव आहे सायबर जागो हा सुरू केला आहे पंजाब राज्याने. पंजाब पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने इंटरनेट सुरक्षा आणि जबाबदार ऑनलाईन वापर याबाबत शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी सायबर जागो हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश शिक्षक आणि पालक यांना सहभागी करून घेऊन मुलांशी ऑनलाईन सुरक्षा आणि संभाव्य धोके याविषयी मुक्त संवाद निर्माण करणे हा आहे. सायबर जागो हा राज्यव्यापी कार्यक्रम असून पुढील पिढीला सायबर सुरक्षेबाबत शिक्षित आणि संरक्षित करण्यावर त्याचा भर आहे. प्रश्न चौथा आहे घद्री बाबेयांदा मेला कोणत्या शहरात सुरू झाला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जालंधर. जालंधर येथील देशभरात यादगार हॉलमध्ये 34वे घद्री बाबेयांदा मेला सुरू झाले आहे. हा मेला घदर चळवळीतील क्रांतिकारी गुलाब कौर यांच्या निधनाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला आहे आणि घदर चळवळीच्या कार्यकर्त्यांना सन्मानित करतो. या उत्सवाचा एक भाग म्हणून घदर चळवळीच्या वारशावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. पाचवा प्रश्न, ICC पुरुष एकदिवसीय क्रमवारीत क्रमांक 1 स्थान मिळवणारे सर्वात ज्येष्ठ फलंदाज कोण ठरले. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रोहित शर्मा. रोहित शर्मा यांनी 38 वर्षे आणि 182 दिवसांच्या वयात ICC पुरुष एकदिवसीय क्रमवारीत क्रमांक 1 स्थान मिळवणारे सर्वात ज्येष्ठ फलंदाज बनले आहेत. त्यांनी सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला आहे, ज्यांनी 2011 साली 38 वर्ष आणि 73 दिवसांच्या वयात हे स्थान मिळवले होते. ही कामगिरी म्हणजे रोहित शर्माच्या ODI फलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानावर पोहोचण्याची ऐतिहासिक वेळ आहे. रोहितने शुभमन गिल यांना मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं.
प्रश्न 6वा आहे 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे उद्घाटन कोणी केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, पेमा खांडू यांनी. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी 69वे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 याचे उद्घाटन इटानगर येथील खेलो इंडिया इनडोअर स्टेडियममध्ये केले. अरुणाचल प्रदेश आपल्या 71 वर्षाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्याच्या शालेय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकला. प्रश्न 7वा आहे पुदुच्चेरी मुक्ती दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो 1 नोव्हेंबर रोजी. म्हणजे 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुदुच्चेरी मुक्ती दिन 1 नोव्हेंबर 1954 रोजी पुदुच्चेरीच्या मुक्तीच्या स्मरणार्थ पुदुच्चेरीमध्ये साजरा केला जातो. या दिवशी भारतातील फ्रेंच वसाहती अधिकृतपणे भारतीय संघात विलीन झाल्या आणि फ्रेंच राज्यकारभाराचा 138 वर्षाचा काळ समाप्त झाला. दुसरा आहे हरियाणा दिवस. 1 नोव्हेंबर 1966 रोजी हरियाणा राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आणि तिसरा आहे कन्नड राज्योत्सव दिवस. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 8वा प्रश्न 20 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्त झालेला भारतीय टेनिसपटू कोण आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, रोहन बोपन्ना. भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना वय 45 वर्षे यांनी 20 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 2 ग्रँड स्लॅम किताब जिंकले आणि पुरुष दुहेरीतील सर्वात ज्येष्ठ जागतिक क्रमांक 1 खेळाडू बनण्याचा मान मिळवला. बोपप्पाने 2023 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मॅथ्यू एबडेन यांच्यासोबत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. तर 2017 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये गॅब्रिएला डॅब्रोस्की हिच्यासोबत मिक्स्ड डबल्सचे विजेतेपद पटकावले. त्यांनी एकूण 26 दुहेरी विजेतेपद, ज्यात ATP मास्टर्स 1000 स्पर्धातील विजयांचाही समावेश आहे, ते सुद्धा त्यांनी जिंकले आहेत. तसेच त्यांनी भारताचे ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि डेव्हिस कपमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. पुढला प्रश्न आहे हत्तींच्या हालचाली ओळखण्यासाठी कोणती प्रणाली विकसित करण्यात आली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम. हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी AI सहाय्यित फायबर ऑप्टिक ध्वनी संवेदन तंत्रज्ञानावर आधारित इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम IDS रेल्वे रुळांवर प्रत्यक्ष वेळेत कार्य करते. हे ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून कार्य करते, जी कंपन आणि ध्वनी तरंग ओळखून प्रत्येक हालचालीचे अद्वितीय सिग्नेचर तयार करते. यात रडार किंवा इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. ही प्रणाली रेल्वे रुळातील तडे, अनधिकृत प्रवेश, उत्खनन आणि भूस्खलनाच्या धोक्यांचाही मागोवा घेते, ज्यामुळे रेल्वे सुरक्षेसोबत वन्यजीव संरक्षणालाही मोठी मदत होते. 10वा प्रश्न आहे युनेस्कोने 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, लखनौ. युनेस्कोने 31 ऑक्टोबर जागतिक शहरे दिनानिमित्त लखनौला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित केले आहे. हा सन्मान लखनौच्या समृद्ध अवधी खाद्य परंपरेच्या गौरवार्थाने देण्यात आला आहे. यामुळे लखनौ हे हैदराबादनंतर भारतातील दुसरे शहर ठरले आहे, ज्याला हा जागतिक पाककला सन्मान प्राप्त झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी या सन्मानाचे स्वागत करताना सांगितले की यामुळे पर्यटन, संस्कृती आणि भारताची जागतिक प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत होईल. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आहे भारतीय लष्कराने दक्षिण कमांड अंतर्गत वाळवंट क्षेत्रात कोणता ड्रोन आणि प्रतिड्रोन सराव पार पाडला? याचे योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.